हॅलो गाईस, तर हनीने काय आणलेलं आहे बघा. तर कार्टून काय म्हणतात याला, मला नाही माहिती त्याचं नाव. पण डीमार्टला गेलो आणि तिथूनच तिने उचललं न ऐकता. मग म्हटलं लोकांमध्ये बेइज्जती होण्यापेक्षा ना घेऊन यावं. तर घेतलं तिच्यासाठी आणि सारखं त्यालाच घेऊन सोबत फिरते आणि खेळत असते बरं का. तर म्हटलं आता ठेवून दे, पण नाही, त्याच्यासोबत खेळत असते ती. तर ते बी ना, आपण जसं बोलतो तसंच कॉफी करत असते ते सगळ्यांना माहितीच आहे म्हणा. कारण की भरपूर जणांकडे आहेत ते. आणि छान आहे, मस्त आहे, तिच्यासाठी खेळायला तिला आवडतं आहे म्हणजे, है ना. लहान पोरांना काही काही गोष्टी खूप आवडतात. तर हिला बी ते आवडलं, मग घेतलं. आणि त्याच्यानंतरून मग बाहेर बसलेली होती ही. तर बाहेरचं वातावरण कसं झालेलं आहे बघा. आणि 2-3 दिवस झाले तिला ताप आहे, पण नॉर्मल आहे म्हणून ती एवढी खेळते आणि खुश आहे. नाही तर मग कधीमध्ये खूप जास्त जोरात येतो तिला ताप. आणि बघू शकता आज काही कमीच पाऊस होता, जास्त पाऊस नव्हता. आणि बाहेर बसलेली होती ती मस्त एन्जॉय करत. तर घरात येऊन बघितलं तर पसारा पडलेला होता. आणि कपडे तर मग राहणारच आहे म्हणा घरामध्ये, कारण की बाहेर गेलं टाकलं तर पावसाचं काही वांदाच असतो आहे बरं का. तर घरातले भांडे बिंडे कुंडे सगळे होते ते आवरत होते मी. इथं वातावरण असं झालेलं आहे की अंगच दुखतं आहे बरं का. तर अंग पण दुखत होतं पूर्ण. आणि म्हटलं पण झोपून राहिलं तर मग कामं पडतील आपली. मग म्हटलं आवरून घेऊया आणि ठेवून देऊया, नाही तर मग दुसरं कोणी आहे नाही करायला. आपल्याला स्वतःलाच करावं लागेल ते घरातले कामं. आपलंच घर आपणच करूया, आहे की नाही, स्वतःच करूया. तर आज होता आमचा व्हाईट पांड्याचा बर्थडे. तर बड्डे बॉय ना थोडासा नाराज होता वाटतं, कारण की त्याचा मूडच होत नव्हता केक कापायचा. तर कॅन्डल पण लावून ठेवलेली होती, तरी पण तो नुसतं इकडे तिकडे पडत होता. तर त्याला कसं तरी मजबुरीमध्ये केक कापायला पाठवत होतो, पण तो काय जायचं नावच घेत नव्हता दादा. तर त्याची मम्मी पण सांगत होती जा ना बस बस, पण तो काय ऐकायचं नाही. तर फर्स्ट बड्डे होता ना त्याचा, तेव्हा शांत बसलेला होता आणि थोडासा लहानपण होता. आता 2 वर्षाचा झाला आहे तो. आणि फर्स्ट बड्डे होता तेव्हा तो थोडा व्यवस्थित बसला होता. आणि आता तर एवढा म्हणजे एवढ्या मस्त्या करतो ना तो, काय सांगू तुम्हाला. तर मस्त त्याला बसवलं आणि त्याच्यानंतरून मग मजबुरीमध्येच असंच कापून घेतलं बरं का. तर बघा त्याचं तोंड कसं झालेलं आहे. तर जेमतेम धरून बसवलेलं आहे त्याला, असाच जेमतेम करून त्याला पटवून केक कापायला लावलं. आणि हॅपी बड्डे असं गाणं म्हटलं त्याचं. तर तरी पण त्याचा काय मूडच होत नव्हता. म्हटलं दादा आज बड्डे आहे तुझा, कसं तरी केक तरी कापून घे, असं करून पटवून कापलं. आणि त्याने ना स्वतःने खाल्लं, मम्मीला दिलं आणि हनीला दिलं. आणि मग त्याच्यानंतरून मग स्वतःने खाल्लं बरं का. तर त्याला केक बी खाऊ वाटत नव्हतं, जेमतेम त्याला खाऊ घातलं.